तर नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज आलो आहे सोलापुरात लागलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये 2023। तर इथे जेवढे पण तुम्ही माझ्या टेरेस गार्डनमध्ये झाडे पाहिलेले आहेत, सगळे झाडं कोणत्या मी नर्सरीमधून आणतो त्यांचं आज एक व्हिडिओ पाहणार आहेत आपण। चला व्हिडिओ सुरू करूयात। आपल्या घरी जे काही तुम्ही रोप वगैरे बघताय कधी पण आणलेले वगैरे, तर मॅक्सिमम तर ह्या नर्सरीमधूनच मम्मी आणि ताई आणत असतात कंटिन्युअसली। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूयात। इथं कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस दोन्हीही उपलब्ध आहे। दादा आपलं नाव? बसवराज अंबालिगी। ओके, तर आपलं रोपवाटिकाचं जो शॉप आहे ते कुठं आहे? ते पहिलं होतं सिद्धेश्वर पंचकट्टाजवळ आणि तिथून जरा बांधकाम चालू झाल्यावर तिथून निघालं आणि आसरा चौक बाला सर्वच्या बाजूला। ओके, सध्या 7-8 वर्ष झालं तिथंच आहे। हां, तिथंच आहे। ओके, आपलं कॉन्टॅक्ट नंबर द्याल का? म्हणजे आता जे लोक हे व्हिडिओ पाहतील ते तुम्हाला संपर्क करतील सोलापुरातले लोक। कॉन्टॅक्ट नंबर देईल की? सांगा आपला कॉन्टॅक्ट नंबर। 9604 14 2461 आणि दुसरं एक काय तर मित्रांनो हे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत। हां, तरी बी तर बोर्डावर सगळ्यात 3 नंबर आहेत। ओके चालेल। आज आपल्याकडे कोणते कोणते रोप आहेत दादा? आणि फळाचे पहिलं महत्त्वाचे आंबा, चक्कू, पेरू, फणस, अंजीर, आवळा आणि विथ वॉटर ॲपल आहेत, स्टार ॲपल आहेत, विथ मोसंबी, डाळिंब, विथ पेरू, केळी, पपई, अनेक प्रकारचे फळाचे झाडे आहेत। ओके, आता पहिलं झाड आम्हाला कुठलं दाखवणार आहेत आपण? आंब्याचं महत्त्व म्हटलं तर पौष्टिक म्हटलं तर आंबा ओके, शरीराला। कुठं आहे आंब्याचं रोप? हे समोर मोठे 21-21 जात म्हणजे 3 ते 4 वर्षाचं झाड आहेत। अच्छा, 3 ते 4 वर्षाचं। त्याला फुलं पण लागलं होतं, आपण बोट त्याला मोठं होण्यासाठी कटिंग केलं अच्छा, ग्रोथ वाढतंय। आपण जरा फुलं ठेवला ना झाडाचं बुद्धा वाढत नसतं, त्यामुळे ते टेक्निकली अच्छा त्यानुसार आपण आणि जो दुसरे आंब्याचं तोच व्हरायटी आहे तर त्याला फुलं मोर ठेवलो म्हणजे शेवटीला ग्रे केला पाहिजे असतं ते छोटंसं मध्ये मोर कसं येतं म्हणजे एक विचित्रपणा वाटतं। बरोबर, त्यामुळे त्याचं आणि वाढ आणि त्याचं वाढ म्हणजे लक्षात येतं। बरोबर आहे, असा प्रकार आहे नासरमध्ये। आणि आंब्याचं कसं जात 3-4 जात आहेत। केशर एक आपल्याकडे येईल। अच्छा, हापूस काय शक्यतो येणार नाही आहे। मालिका एक मलिका आणि परत कोया, बदाम, एक 4-5 प्रकारचे आहेत अवेलेबल आपल्याकडे। आणि फुलझाडे कोणते कोणते आहेत दादा आपल्याकडे? आपल्याकडे मन घरी लागणारे बघा आपलं जास्वंदी। अच्छा, रेग्युलर आपल्या देवासाठी, देवघरा पूजेसाठी। आणि जास्वंदी एक आहेत, स्वस्तिक एक आहेत, तगरे आहेत, चापा आहेत, सोन चापा आहेत आणि विथ काय म्हणतात कणेर आहेत, शेवंती आहेत, गुलाब आहेत, विथ पारिजातक, आपलं डेलिया। ते जवळजवळ 8 दिवस त्या फुलाला काय होऊ शकत नाही। अच्छा, थोडं टिकल्या आणि शोभिवंत पण आहे एकदम सूर्यफूलसारखं। जेरबेर आहेत भरपूर, झेंडू आहेत आणि एक 100-1 नमुना व्हरायटी आपल्या फुलाची आहेत। क्या बात। बरं, आता सीजनल फुल सोडून जे कंटिन्यू असतात ते कोणते कोणते फुल आहेत दादा? वर्षभर येत राहतील असे कंटिन्यू म्हणलं तर एक 7-8 व्हरायटी आहेत रेग्युलरचे।
आणि कुठलं इंडोरची नाही येतो, सगळं आउट आउटडोअरला जसं पारिजात हे रेग्युलर आहे. स्वस्तिक. आपली सॉरी जास्वंद एक रेग्युलर आहे, अच्छा. स्वस्तिक एक रेग्युलर आहे, चाफा एक रेग्युलर आहे, आणि विथ जाई एक रेग्युलर आहे, शेवंती एक रेग्युलर आहे, अच्छा. आणि तगर एक रेग्युलर आहे. आणि चापामध्ये 3-4 प्रकार आहेत. अच्छा. पुडी चापा आहेत, दोन पसरडणारे चापा आहेत मोठे, त्यामध्ये प्रकार 5-6 नमुने आहेत. ओके. मिनिमम किती रुपयाचं रोप आपल्याकडे उपलब्ध आहे आता इथं? कमीत कमी बघा 40 पासून जवळजवळ इथं आहे सध्या अवेलेबल 1,500 पर्यंत. 1,500 पर्यंत कमीत कमी. तसं आपल्याकडे कमीत कमी 20,000चं झाड आहे एक. अच्छा. बोनसाई वगैरे आणि बोनसाई वगैरे पण आहे का? इथं प्रदर्शनात लावले नाही का बोनसाई? तेवढं महाग आहे आणि वाहतूक. अच्छा. तेवढं हे तर कसं असतं, न्यायचं अवघड होतं म्हणून लोकांना इथं ठेवलं नाही. शेवटी ऑप्शन आसरा चौकात आहेत. ओके. लोकलचं लोक इथं कसं येतात. त्या एरियामध्ये फिरण्यात जातं. ओके. चालेल. आता मी सगळे फुलझाडे वगैरे जे आहेत आपल्या व्ह्युअर्सला दाखवून घेतो. हो हो हो. चालेल. धन्यवाद दादा. ओके सर. झेंडूचं झाड आहे, पाहू शकता आपण. इथं जास्वंद आहेत वेगवेगळ्या कलरचे. इकडे पण जास्वंदच आहे. इथे मनी प्लांट्स आहेत. तर ह्या प्लांट्सचे मलाही नावं माहिती नाही आहेत. इथं म्युझिक चालू झालं असल्यामुळं त्यांना सारखा डिस्ट्रीब पण नाही करू शकत आहे मी, पण एवढे सगळे व्हरायटीज आहेत, पाहू शकता आपण. तर मित्रांनो, इथं कलरफुल शेवंती आहे, वेगवेगळ्या कलरचे, पाहू शकता आपण. ऑलमोस्ट सगळ्या कलरचे गुलाबाचे रोपं वगैरे आहेत. हे बऱ्यापैकी शोची झाडं पण उपलब्ध आहेत इकडे. तर मित्रांनो, जे काही आपल्याकडे रोप वगैरे लावलेले असेल त्यांच्यासाठी खत पण महत्त्वाचं असतं. जरा सरांकडनं माहिती घेऊ. दादा, खतचं काय काय असतं? म्हणजे खत म्हणजे कोणत्या प्रकारचे खत आपल्याकडे उपलब्ध आहेत? आपल्या प्रत्येक झाडांना आणि फळांच्या झाडांना, विविध शोभेवंती झाडांना, फुलाच्या झाडांना, सगळ्या झाडांना चालणारे खत एक गांडूळ खत आहे आपल्याकडे. बरं. ते कमी व्यवस्थित दरात देऊ शकतो. म्हणजे प्रत्येक झाडाला का, म्हणजे त्याचं काम काय करतं, म्हणजे ते एकदम जमीन भुसभुशीत करतात. त्याच्यामध्ये ते किडा असल्यामुळं ते एकदम मुळ्याला पोकळ करतात. ते गांडूळ खत म्हणलं तर एकदम जमीनला भुसभुशीत करणार. त्या हिशोबाने ग्रोथ, झाडाची ग्रोथ वाढत गांडूळच्या खतामुळं, आणि तेच पण असतं गांडूळच्या खतामुळं. अच्छा. तो एक ठीक आहे. आणि सदाबहार म्हणून एक खत आहे आपल्या. ओके. ते जैविक मधलं आहे. कोणतं वाला आहे दादा? सेंद्रिय खत हे वाला आहे का? हा, हे वाला सदाबहार हे वाला आहे. अच्छा. हा, बुस्टर म्हणून आहे. हे आपलं हॉर्बी कंपाऊंड सारख्या पद्धतीने येतं. अच्छा. हे बुस्टर म्हणून काम करतं का? हा, बुस्टर म्हणून. हे जैविक खाद्य दुसरा एक प्रकार आहे. अच्छा. जैविक खाद्य म्हणणं हे मुळाला ग्रोथ वाढतं. सगळे ऑर्गॅनिक येतात म्हणजे आपल्याकडे? ऑर्गॅनिक. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, हे आपलं कोकोपीट आहे. कोकोपीट. हा, म्हणजे झाड आपण एखादा लावताना
मिक्स करून जरा कुंड्या भरताना आणि गांडूळ खत विथ कोकोपीट विथ माती थोडंफार मिक्स करून झालं ना झाडाचं भुसभुशीत असणार आणि ग्रोथ वाढणार, मुळाची संख्या वाढणार, त्याचा ओके. प्रकार तो करतात. अच्छा. आणि वल्ल पकडून राहत असतं तो प्रकार ते आपलं कोकोपीट करणार. कोकोपीट हां ते कसं किलो आहे दादा? ते काय क्वांटिटी जास्त गेलं तर कमीमध्ये मिळेल आणि कमीत कमी घेतलं तर किलोप्रमाणे विकलं तर एक 50 रुपयापर्यंत मिळेल. ओके, धन्यवाद दादा.